ना आपल्यासारखे सामान्य माणसालाच ते टार्गेट करतात. आता सगळी गाववालीच लोक आहेत. आवाज कशी करा हिप्नोटाइज करशाल व. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा दोघं आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर आज दिवसाची सुरुवात झाली थोडी लेट, बिकॉज माझा घसा परत दुखायला लागला आणि मला ब्लॉग एडिट करायचा आहे. तुम्ही जो काल ब्लॉग बघला असाल ना शॉपचा, म्हणजे ऋत्वीला घेऊन गेलतो तो वाला, तो अजून मला एडिट करायचा आहे ना. आता 10:30 वाजायला आलं, तो आता मी एडिट करत बसते. त्याच्यानंतर तुम्हाला भेटतंय ना पूर्ण दिवसाची सुरुवात करूया बरं. बट ब्लॉग स्टार्ट करून ठेवते लवकर. लेट चालू केला का मग असं वाटतंय का तो फीलच नाही ब्लॉगचा, तर मग लवकर केला का असा मजा येते ना, फील होते, म्हणजे हॅपीनेस फील होते सकाळच्या लवकर केल्यावर. बट मी काल पण थोडं लेट झोपलो तर आणि आज लेट उठलो, त्यामुळं एक दिवस चुकीचा झाला. असं लई खराब वाटते म्हणा असं लेट उठलो तर. म्हणजे लेट पण नाही उठलो, 9:30ला उठलो, तरी पण लय असं खराब वाटते का लई लेट झाला. माझ्या घरची जिमला पण नाही गेलो. आता ब्लॉग एडिट करून काम पहिला कम्प्लीट करते. काय विषय माहिती आहे का, संध्याकाळचं 5 वाजला. आता आम्ही चाललो मॉलला. मी दिदी भाऊ 3 जण चाललो. मी दिदी ना भाऊ 3 जण चाललो. ऋत्वीला आणली. काय विषय माहिती आहे का, आमच्या छोटी दिदीला आहे ना, तिने काहीतरी कुपन काहीतरी भरलेला. तर तकुलची फोन आला, बोलतो मॉलमध्ये या 5 वाजता, तुम्हाला 3 काहीतरी गिफ्ट भेटलं आणि कपल लागल बोलतं. मी एकटा जाणार होतो तर बोलतो कपल लागल. आता लवर नाही माझी, बोललो काय करायचं. तर विचार केला दिदीसला ना भाऊ बरं चला आपण जाऊ तर बघू काय. मी चाललो असाच ब्लॉग बनवायला, बरं बघू मस्त होईल. काय भेटते ना काय नाही बघू. काय गिफ्ट आलं काय माहित नाही. स्कॅम पण असू शकते का काय असू शकते बघू. त्या जाऊन जर त्या स्कॅम केला म्हणजे त्या जाऊन ते बोललं का तुम्ही आवर पैसे भरा मग तुम्हाला ही ट्रिप भेटेल ती ट्रिप भेटेल असं होतं. तर त्यात जाऊन बघू बरं कसा काय. तर चला आता डायरेक्ट मॉललाच भेटते तुम्हाला कसं काय विषय. दिदीनं भाऊ पण आलं. आता आलो, आपल्याला मॉलमध्ये नाही जायचा, टावर 2 मध्ये जायचं. चला भाऊ ना दिदी पुढे गेली. मी त्या बाईक लावत होतो बाहेर पार्किंग मधून बाहेर, परत ते टाइम वेस्ट जाईल त्याच लावले. आता आम्ही आतमध्ये आलो. त्या दादा आहे ना तो आपल्याला ओळखतोय. तो काय बोलला माहिती आहे का, काही पैसे भरायला सांगलं तर भरू नका. मला वाटलेलं ते स्कॅम बिम असेल. हां चला जाऊन बघू. आणखी आहे घर रस्ता वरती जाऊन बघू कसं. यो यान पहिल्यांदा आलोय मी टावर 2 मध्ये मॉलचे ना. तुम्ही पहिल्यांदा आलो का. चला हा तसाच विषय असेल. बघू कसा काय. स्कॅम झाला तरी काय व्हिडिओला समजेल का कैसे स्कॅम करतात ते. हा त्याचा विषय आहे. म्हणजे डीमार्टच्या बाहेर तिने काहीतरी कुपन कोड भरलेला, त्याच्यावर 3 गिफ्ट कोणतं जिंकलं होते. गिफ्ट द्या बरा ना, बाकी पैसे भरायचे असतील तर आम्ही जातून घरावर. नाही तर काय सांगू माहितीये का, फिरायचा पैसे बोललं ना तर बरं आम्ही फिरून आल्या होते. तुम्ही बरं तुम्ही बरं गिफ्ट नको दे बरं, फिरायलाच नाही बरं. हा नाही चला आतमध्ये जाऊन बघू पैसे स्कॅम करताना. स्कॅम असलं ना मजा येईल. व्हिडिओ तुम्ही बघा असं सावध राहा. पैसे भरायला सांगले आपण, पैसे हात कोणच्यावर काय हम पे तो हाई ना. चला काहीतरी राडा होणार आहे आतमध्ये असं त्यांनी बोलवलं. मला वाटलं मॉलमध्ये काहीतरी आहे का, त्याच्यामध्ये आतमध्ये सेमिनार बघू ते कसं लिहू. आता एडिट करता करता मी बरं सर्च करते काय आहे विषय, कारण ती तशी लिहिलेलं आहे ना विस्ताराओ. बट असं काही कंपनीच नाही. मी गुगलला सर्च केली, अशी एअरलाईन कंपनीच नाही. ऑफिसमध्ये लागलेला लोगो आहे ना तो सर्च करून बघला तर ॲक्च्युली त्याचा काही मिनिंग नाही. त्याचे रिलेटेड तुम्ही पण सर्च करून बघा का काहीच आहे नाही. विस्ताराओ म्हणून लिहिलंय. म्हणजे एक विस्तार एअरलाईन कंपनी आहे तर त्याचा त्याही नाव जोडून त्याही एक नवीनच बनवला घेतात. ॲक्च्युअलमध्ये काहीच नाही, टोटली फेक आहे. आई शपथ डेंजरसी नाही, लय बेकार स्कॅम आहे ना. आपल्यासारख्या सामान्य माणसांनाच अशी टार्गेट करतात लोक. तर आतमध्ये गेलो आम्ही त्याशी काय विषय माहिती आहे का, त्या मला रेकॉर्ड वगैरे नाही करून दिला त्याही. बट तरी मी थोडासा केला. तो फॉर्म बिम दिलता त्याही. तो फॉर्मचा एक व्हिडिओ काढलेला तो तुम्हाला बघायला भेटेल आता पुढं. किंवा आता एडिट करताना मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो. आवाज कशी करा हिप्नोटाइज करशाल व. रेकॉर्ड करू शकते ना तुला, असा तू सांगतोस त्या गोष्टी रेकॉर्ड करू शकते ना. असं चांदीचा नाना सांगून दिलाय, लक्ष्मीचा लक्ष्मीचा. म्हणजे त्यांना माहिती नाही काय भेटते आतमध्ये, काही नाही ना. आपल्यासारखे सामान्य माणसालाच ते टार्गेट करतात. आता सगळी गाववालीच लोक आहेत.
सगळ्यांना यो काहीतरी यो दिलाय का बोलतोय यो तुम्ही जा कयाशी केरळला जा बँकॉकला जा काय पण जा यो चालेल बोलतोय यो तिकीट ना हॉटेलचा बोलतोय यो आहे मग त्या हॉटेलवाला का नावशी घेते ना ऍक्सेप्ट करतो हां ते फसवतात पैसे आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही बोलतात बाहेर येऊन सगळे हां पैसे नाही भरायचं सगळ्यांना आपल्या सामान्य माणसांनाच ते करतात मग नंतर तुम्ही बोलला का फिरायला जायचं आहे मग ते बोलते ना आपल्याकडे तिकीट नॉर्मली बरं आम्हाला काही नाही करायचं गिफ्ट आमचं माल द्या आणि चालेल हे चांदीचा आहे का हां हां तेच नॉर्मली एक सिक्का आहे तो चांदीचा आहे का माहीत नाही बट नॉर्मली दिलाय त्या सिक्का एक बट ते सांगतात फिरायला या त्या कसा एक्सपिरियन्स होता तुमचा हां ऐसा आहे का आम्हाला चांगला येऊ बोलतो हॉटेल भेटेल आपल्यासारखे सामान्य माणसांनाच ते या करतात म्हणून मी यांच्याबरोबर आलो बरं जाऊन बघू कैसा काय व्हिडिओ काढू कारण फसायला नको ना आपली कमावलेले पैसे असतात म्हणून असं काय तीन गिफ्ट भेटतील बोलतात हा मूवीचा तिकीट दिलाच नाही त्याची स्त्री बघायला गेलो असतात काहीच ऐसा काय कुपन बिपन भरत जाऊ नका ते सांगतो फ्रीमध्ये आहे भरा आपण काय करतो भरा नंतर ते गंडवतात का आया या आमचं मग ऐसाच चुकून 15,000 भरलं मग ते परत फोन पण नाही उचलणार तुमचा काही नाही उचलणार मी त्याच्या आधीच विसरलो मी त्याला नॉर्मली विचारलं का बरं रेकॉर्ड करू शकते की नाही तो बोलतो नाही करू शकत प्रायव्हेट आहे असा तसा जर तुमच्या अंगाने काही नाही तर मग रेकॉर्ड करायला घाबरतात मग असं पोल फोन करायसाठी चालतो मी यांच्यासोबत मग आयटी आमची बोलतो 3 गिफ्ट आत बोलतो तुम्ही वाटून घेऊ नका बोलतोय आता बरं जा एकटीस तू बरं फिरायला हे तिकीट दिलंय काहीच आता निघलो बाहेर न घरा गेल्यावर दाखवते तुम्हाला हा 3 गिफ्ट भेटलं बरं एक सोन्याचा कॉईन एक चांदीचा बरा न एक आहे ना फ्लाईटचा तिकीट भेटलाय बरं आता तुम्ही जाशाल का बरं आम्ही जाऊ आता मध्ये आपल्याला व्हिडिओ नाही काढून दिली त्याच्याविषयी समजा काय यांच्या काहीतरी खोट आहे तर तुम्ही पण आलो ना असा एक्सपिरियन्स करायला येऊ शकता बट कवा यांच्यानं फसू नका पैसे काय कोणी अननोन व्यक्तीने सांगलं ना आपल्याला का पैसे भरतात काय तर कवाच पैसे नाही भरायचं बिकॉज भरोसाच नाही करायचा कोणच्या काही लिगल डॉक्युमेंटेशन नसेल तर यांचं डॉक्युमेंटेशन काय त्यांचं ते छापताना ते दाखवताना काय बघा चला फायनली घरा आलो आणि यांना चांदीचा गिफ्ट देतो मी हा ही बोलतो वाटणी करू नका बोलतो गिफ्ट मला वाटलं काहीतरी झोला असेल त्यासाठी मी गेलो ना प्रॉपर बरं व्हिडिओ बनवतो यांच्यावर म्हणजे आपल्यासारखी सामान्य माणसांनाच फसवतात ना ती हा फ्रॉड होत आहे तर तुम्ही असे फ्रॉड मध्ये फसू नका यो चांदीचा असेल का यो वैष्णोदेवीला नाही भेटत आहे असं सिक्क हा चांदीची कोटिंग असेल असं सांगतंय तर मी जाते बरं ज्वेलर कडे चेक करते आहे का नाही चांदीचा नाही जाईन पण माझा गला असा खराब झालाय का नाही काहीच नको राहून दे गणपती बाप्पाचा आहे तर ठेवू शकतो आतमध्ये पण मी काय बोलते आवरा गला खराब आहे ना माझा तरी गेलो यांचा एक्सपोज करायला बरं मी फक्त सकाळचा ब्लॉग स्टार्ट केला त्याच्यानंतर काहीच नाही केला डायरेक्ट झोपूनच होतो आवरा गला त्यांचं नुसतं फोन येत या लवकर या केला तर महिना झाला त्याला फोन करताना बोलतोय का या तो येतोच नव्हता तर फायनली आला ना मी बाहेर आलो असं ब्लॉग करत तो बोलतो काय आहे इसी के लिए आहे ते क्या यासाठी आलतं का तर बरं हा जाऊ नका बरं ते पैसे भरायला लावतील तर मी त्याला बोललो रेकॉर्ड करू शकते ना मी तर बोलतो नाही हे प्रायव्हेट आहे रेकॉर्ड नाही करू शकत ते काय केलं माहिती आहे का पूर्ण रूम मध्ये आहे ना असं पक्की जोरांग गाणी लावलेलं न बोलताना ते आपल्यानंच ऐकायला येते म्हणजे बाजूच्याशी काय बोलताना ते आपल्याला ऐकायला नाही आला पाहिजे ऐसा तर मी तरी ट्राय करतो रेकॉर्ड करायचं त्यांनी करून नाही दिला तो एक फॉर्म देताना भरायला का आपण कुठं फिरायला जाऊ शकतो काय का ती स्पेंड करू शकता ऐसा तुम्ही हे झालं फसू नका तर त्याला मी उलटीच उत्तरात आहे काही ना काही पहिलाच पिसालो बघा काय रे बरं जोरानं बोलू नका जोरानं आवाज करून तो रेकॉर्ड करणं अलाउड नाही ना का बरं नाही कर बोललो ना तुला असं पिसालो मी पक्क दीदी बोलतो कली करायला आलास का अरे मग यांच्या वायसाच करायचा
का आपले सामान्य माणसालाच फसवतात आणि त्यांना स्वप्न दाखवतात का आया फिरायला जाऊ शकता तुम्ही. काही काय दिलाय, एक कागद दिलता त्याच्यावर, हा तो कागद दिलाय त्यावर लिहिलाय का कोलकाता काश्मीर वगैरे असा फिरायला गेले होता तुम्हाला हॉटेल फ्रीमध्ये भेटेल. आपण जाण्या येण्याचा खर्च नाही करणार. हॉटेल असं कोण फ्री देईल का? हॉटेलवाले तर गेलो काय बोलतील, हॉटेलचं नाव नाही लिहिलं, काही नाही लिहिलं तेव्हा. आता आम्ही बोललो असतो तर ते जास्त चांगलं असतं का ऐसा करा आवर पैसे लागतील, मग तुम्हाला ही स्कीम आहे त्याच्यावर तुम्हाला आऊसच पैसे भरायला लागतील, 1 लाखाचे तुम्हाला 15,000 भरायला लागतील असं बोलतील ते. तर त्यापेक्षा हे झालं आणि फसू नका. तुमचा तुम्ही जा फिरायला बरा न म्हणा नको गिफ्ट तुमचं. हा 3 गिफ्ट आलं बोलतं ही दिदी आम्हाला सांगते वाटणी करू नका हो त्या गेल्यावर. आम्ही त्याच चर्चा झालेली दिशेने. आता मी काय करते माहिती का, फ्रेश होत आहे न पहिले डॉक्टर कडे जाते न गल्याचा सीन दाखवते, कारण तर मला बोलवं नाही न पाणी नाही पिऊ आहे, डायरेक्ट दुखते आहे एकदम जोरान. तो सगळ्यांना आजार झाला हल्ली. अजून एक स्कॅम चालला आहे तो मी थोड्या वेळाने सांगते तुम्हाला, किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. तो उद्याच्या व्हिडिओ नाही ठेवू मी. स्कॅम काय आहे माहिती आहे का, आपण ॲमेझॉन फ्लिपकार्ट कंच्याही ॲपवरशी आपण सामान मागवतो, ते डिलिव्हरी बॉय येताना बॉय किंवा गर्ल असेल ते आधीच आपल्याला सांगतात का 1000 रुपये झालं या झालं. आपण विचारलं ना कितीचा पार्सल आहे, ते सांगतात 1000. बट असं ॲक्च्युअलमध्ये कवाच पूर्ण नंबरमध्ये पेमेंट नसतं आपला, म्हणजे कधी गाली असू शकतंय. बट जास्त करून 999 890 असं काहीतरी असतं, 898 असं काहीतरी असतं, किंवा 295 असं वगैरे असेल. बट एकदम ते बोललं ना 750 किंवा 1000 तर समजून जायचं का ते आपल्याकडे एक्स्ट्रा घेतात. तर त्यांना बोलायचं का तुमचा बिल दाखवा, बिल व किती आहे तेवढ्यात दाखवा ना, काय काय आयटम आहे ते दाखवा. कारण तर ते दिवशी असाच झाला तर मी व्हिडिओ नाही काढली. हिचा पार्सल आलेला 948 रुपयाचा आणि ते काय बोललं का 1000 रुपये बोलतं झालं. न दिदीस करशे 1000 घेतलं न गेला न घरा आलो तर फोरून बघला तर बघते तर 948 रुपयेचा 52 रुपये एक्स्ट्रा करण्याचं बरं. तर त्याला कॉल केला, मी गेलो त्याजवळ, तो दादा सॉरी बोलतो मला वाटलं डिलिव्हरी चार्ज. तर तुम्हाला बरं लिहिलेला येईल तिथंशी डिलिव्हरी चार्ज वगैरे काही असला तरी. तो बोलतो असं नाही समजला मला, सॉरी बोलतो जाऊ दे. तर बरं मी तुझी कंप्लेंट करतोय, कंप्लेंट टाकली मी नाही, बट त्यांचा काही रिस्पॉन्स आला नाही. म्हणून आपणच अवेअर झालेला बरा. तर त्यांना पहिला दाखवायला सांगायचं का किती बिल आहे प्रॉपर म्हणा, अमाऊंट दाखव प्रॉपर ॲपमध्ये जाऊन असं करायचं. तर हे याच्यावर पूर्ण व्हिडिओ पण होऊ शकतंय. एकदा कवा असा परत झाला तर मी त्या पूर्ण व्हिडिओ सोबत तुम्हाला दाखवेल. तर चला आता पहिला मी फ्रेश होते न जाते डॉक्टरकडे. ब्लॉग इथं एंड करते. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही अवेअर राहा या गोष्टींपासून. आणि व्हिडिओ बनवते मी, इश्यू नाही आला पाहिजे माझ्यासोबत. आणि ही व्हिडिओ बनवली त्याच्या थ्रू तुम्हाला जराशी पण अवेअरनेस आली असेल तर व्हिडिओला जरा लाईक करा आणि अजून जास्त शेअर करा, कारण तर अजून लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ही व्हिडिओ. असा हेच ठिकाणी नाही, प्रत्येक ठिकाणी असं होत राहतं, वेगवेगळे ठिकाणी यांचं ऑफिस असतात. आणि कमेंट करून सांगा तुमच्यासोबत केव्हा असं काही घडलं असेल तर, बिकॉज ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. रेग्युलर व्हिडिओ नाही केल्यावर तरी चालते म्हणून ही व्हिडिओ शेअर करा, आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा. कारण तर असे आपलेच लोकांना जास्त टार्गेट करतात. बघली ना त्या आपल्या ओळखीचीच लोक भेटलेली म्हणा, 3 आपल्या ओळखीचीच लोक भेटलेली ना. त्याही सांगलेला पार्टी वगैरे असेल, 1 तासाचा प्रोग्राम असेल, बट असं काहीच नव्हता. 1 तासाचा प्रोग्राम काही नव्हता. मेसेज तुम्हाला दाखवतोय का हजबंड वाईफच लागतं आणि 1 तासाचा प्रोग्राम असेल. ते काय बोललेलं बघा, ऍड्रेस पाठवलेला ताई. हजबंड वाईफ बोलतो एंट्री कंपल्सरी, अटेंड अँड एन्जॉय अवर 60 मिनिट फंक्शन अँड कलेक्ट युअर गिफ्ट. फंक्शन तर काहीच नव्हतं, नुसतं जोरान गाणी लावलेलं आणि बोलायला एकदम प्रायव्हेट टेबलवर बसवलेलं, प्रत्येकाला वेगवेगळे टेबलवर बसवलेलं आणि त्यांचा एक एजंट आपल्याशी बोलतो असा विषय होता. बस मी व्हिडिओ एंड करते, अजून काही बोललं नाही. नेक्स्ट टाइम तुमच्यासोबत होण्यासाठी मी अवेअरनेससाठी ही व्हिडिओ बनवली. गिफ्ट भेटला त्यांचा, एक कॉईन भेटला, तो चांदीचा आहे की नाही मी चेक नाही केला. बट अजून एक तो पेपर भेटलेला, त्याच्याशी तुम्ही बोलतो तुम्हाला हॉटेल फ्री भेटेल काश्मीरला काय येतं. बट आम्हाला नको आहे, आम्ही गेल्यावर हॉटेल घेऊ बरं, नॉर्मली जाऊ आम्ही. अशी कंपनी पण नाही. आता मी गुगलला सर्च करतो तर त्या रिलेटेड काही आलं नाही म्हणून काही टेन्शन नाही बरं. चला बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.